तर दादर स्थानकावरील रेल्वे रुळावरती सुद्धा पावसाचं पाणी साचलेलं आहे। ही दृश्य आहेत दादरमधले हे रेल्वे ट्रॅक आहेत पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसत आहेत आणि याच कारणामुळे लोकल वाहतूक सुद्धा सध्या संथ गतीनं सुरू आहे। दादर स्थानकावरचे रेल्वे रुळ हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत आणि याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवरती होतो, वेगावरती होतो। सेंट्रलची वाहतूक तर 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरूच आहे। मात्र दादर स्थानक रेल्वे रुळावरती साचलेलं हे पाणी, त्यामुळे रेल्वेची वाहतूक ही सध्या संथ गतीनं सुरू आहे। तर मुंबई शहरामध्ये रात्रभरापासून पावसानं हजेरी लावली आहे। कुर्ला परिसरातले अनेक रस्ते त्या पावसामुळे जलमय झालेत। पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारमळ उडाली। सकाळी 6 वाजताची ही दृश्य आहेत, ज्यावेळेला रस्त्यावरती पाणीच पाणी होतं। कुर्ल्यातल्या काही भागामध्ये पावसामुळे अनेक रस्त्यावरती पाणी साचलं होतं। सकाळी 6 वाजताची ही दृश्य आपण बघतोय।